नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये इंडिया आघाडीतील सगळेच प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन केले आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी थेटपणे निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप केले. आणि याच आरोपांवरती काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींचं समर्थन व्यक्त केले. राहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्याला समर्थन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या भूमिकेला एकंदरीत समर्थन दर्शवलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे, गांधी आंबेडकर एकत्र येणार का, देशाच्या राजकारणात काय घडतंय. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, सध्या आपण बघतोय की आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या नंतर निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. जर पाहिलं तर मतांची टक्केवारी कशी वाढली असे सुद्धा आरोप जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात आलेले होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तर थेटपणे उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामधली याचिका सुद्धा दाखल केली होती. आणि त्याच अनुषंगानं 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक प्रेझेंटेशन घेतलेले होते. या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांना जे आहे त्या प्रेझेंटेशनला बोलवलेलं पाहायला मिळालेलं होतं, आमंत्रित केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित होते. यामध्ये जर पाहिलं तर शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत असे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते. आणि त्याच अनुषंगाने काल जर पाहिलं तर एक पत्रकार परिषद जी आहे ती प्रकाश आंबेडकरांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. आणि थेटपणे त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला समर्थन दर्शवल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. खरं तर मला एक सांग की सगळ्यात आधी राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेमके काय आरोप निवडणूक आयोगावर केले होते? राजरत्न, मुळामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जलवा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला. तब्बल 48 पैकी 31 जागा जवळपास महाविकास आघाडी म्हणून लढल्या गेल्या. काँग्रेस महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला. आणि त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मात्र महाविकास आघाडीची तिरड्या तिरपीट उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. भारतीय जनता पार्टी अगदी स्पष्ट बहुमतामध्ये सत्तेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. महायुती स्पष्ट बहुमतात सत्तेत आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर प्रामुख्याने निवडणुकीच्या कामकाजावर, निवडणूक आयोगावरच वारंवार विरोधी पक्षांकडनं प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले गेले. काल परवा जी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जे प्रेझेंटेशन दिलं, तर प्रामुख्याने राहुल गांधी यांचा आक्षेप हा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच असल्याचं पाहायला मिळतो. आणि एकच नाव डबल किंवा दुबार नावं असतील, काही अगदी चुकीच्या पद्धतीची नावं सुद्धा मतदार यादीमध्ये असतील, असे अनेक प्रश्न राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने दाखवलं. निवडणूक आयोग ही भाजपाची विंग असल्यासारखं काम करतंय असा आरोप सुद्धा राहुल गांधींनी जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्याने जो प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी उच्च न्यायालयामध्ये गेली होती. आणि याच पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता संकेत, तो म्हणजे की जे डिजिटल डेटा आहे, जे मतदार वाढलेले आहेत त्याचा डिजिटल डेटा आम्हाला देण्यात यावा अशी मागणी सुद्धा राहुल गांधींनी केली होती. अगदी निश्चित राजरत्न. आणि या सगळ्या मागणीच्या अनुषंगाने जी काही प्रमुख मागणी आहे, जी मागणी घेऊनच वंचित बहुजन आघाडी सुद्धा सर्व मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली होती. चेतन आहिरे जे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांनी ती याचिका दाखल केली. आणि स्वतः ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ही या याचिकेच्या दरम्यान युक्तिवाद जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. जो मुद्दा प्रामुख्याने असा आहे की 76 लाख मतदार अचानक वाढलं कसं, 6 नंतर वाढलेल्या मतदानाची आकडेवारी कुठं आहे वगैरे असे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले करत वंचित बहुजन आघाडी न्यायालयात गेली होती. मात्र ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. ती याचिका फेटाळत असताना उच्च न्यायालयाने अनेक ताशेरे हे याचिकाकर्त्यांवरच वंचित बहुजन आघाडीवर स्वतः ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर राहुल गांधींनी ज्यावेळी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांचं अभिनंदन सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय तर काँग्रेस आमच्या सोबत असतं तर उच्च न्यायालयाचा निकाल वेगळा लागला असता, इतक्या सहजासहजी याचिका फेटाळता आली नसती असं सुद्धा प्रकाश आंबेडकर जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं राजरत्न. एकंदरीतच
76 लाख मतदार अचानक वाढले कसे, असा प्रामुख्याने विरोधी पक्षांचा सूर जो आहे तो असल्याचं पाहायला मिळालं. काल कर्नाटकामध्ये काँग्रेसने सुद्धा हाच मुद्दा घेऊन राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वामध्ये एक मोर्चा सुद्धा काढल्याचं पाहायला मिळत आहे. इकडे प्रकाश आंबेडकरांनी स्तुती राहुल गांधींची केल्यानंतर आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन हा लढा लढणार का, असा प्रामुख्याने प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय. संकेत, एक आता जसं आपण तू सांगितलंस की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन हा लढा लढणार का, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की जर उच्च न्यायालयामध्ये काँग्रेस आमच्या सोबत असती तर ही याचिका फेटाळली गेली नसती, निकाल काही वेगळा लागला असता. आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या विरोधात दाद मागितलेली आहे, त्यामध्ये स्वतः येऊन काँग्रेस पक्षाकडे अनेक चांगल्या वकिलांची फौज आहे, त्यांनी तिथे येऊन युक्तिवाद करावा असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हटल्याचं पाहायला मिळालं. अगदी निश्चित राजरत्न, काँग्रेसकडे दिग्गज वकिलांची फौज निश्चित पद्धतीने आहे. अगदी नावच घ्यायचं झालं तर कपिल सिब्बल जे राज्यसभेचे खासदार देखील होते, अभिषेक मनू सिंघवी आहेत, असे अनेक दिग्गजांचे फळी जी आहेत ती काँग्रेसकडे पक्षामध्ये वकिलांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने आता या सगळ्यांनी पुढाकार घेऊन लढा दिला पाहिजे. या निवडणूक यंत्रणेच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येऊन लढा लढले पाहिजेत, असं प्रकाश आंबेडकरांनी सगळ्याच पक्षांना आवाहन केल्याचं पाहायला मिळालं. मात्र काँग्रेसच्या अनुषंगाने काँग्रेसने दिग्गजांची फौज मैदानात उतरवून हा लढा न्यायालयामध्ये जो आहे तो तितक्याच ताकदीने लढला पाहिजे, असं देखील प्रकाश आंबेडकर जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. संगीत, आपण बघितलं की सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतलेला होता, काँग्रेस पक्षाने सुद्धा या मतदान प्रणालीवरती जो आहे तो आक्षेप घेतलेला पाहायला मिळालेला होता. कुठेतरी शरद पवार यांचा पक्ष कुठेतरी मागे होता, परंतु आज जर पाहिलं संकेत तर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर त्यांनी पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 व्यक्ती मला येऊन भेटलेल्या होत्या आणि 160 जागांवरती फेराफेरी करता येईल असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांची भेट ही राहुल गांधी सोबत घालून देण्यात आली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की या प्रकरणामध्ये आपण पडू नये, असं स्वतः शरद पवार म्हणाल्याचं पाहायला मिळालं. अगदी निश्चित राजरत्न, आता शरद पवारांचं खरं तर आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठं स्टेटमेंट जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते 2 अधिकारी नेमके कोण, ते निवडणूक आयोगातील होते की निवडणूक आयोगाच्या संबंधित होते की बाहेरून आलेले होते, किंवा मग ते कनेक्टर होते का या दोन्ही मधला, असा सगळा प्रश्न जो आहे तो उपस्थित येत होताना पाहायला मिळतोय. निश्चित पद्धतीने शरद पवारांनी केलेला हा सगळ्यात मोठा जो गौप्यस्फोट 2 अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे, तर ते 2 अधिकारी कोण आणि मग राहुल गांधींशी त्यांची भेट कोणी करून दिली होती, असे सगळे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र निश्चितपणे या सगळ्या आरोपांवर निवडणूक आयोगाने आता स्पष्टीकरण देणं जे आहे ते गरजेचं आहे. यासोबतच शरद पवार ज्या अर्थी म्हटले की 2 अधिकारी होते, अर्थातच शरद पवारांना त्यामधला प्रूफ निश्चितपणे असेल. उगाच मोघम आरोप शरद पवार हे करणार नाहीत. त्यामुळे आता याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय येते, निवडणूक आयोग या सगळ्यावर काय स्पष्टीकरण देते की की पुन्हा या आरोपांवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनंच प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे, हे सुद्धा पुढे पाहणं महत्वाचं आहे राजरत्न. जसं आपण पाहिलं की प्रवीण दरेकरांची या सगळ्यावर पहिली प्रतिक्रिया जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालं होतं. तिकडे काँग्रेसमधून नाना पटोलेंनी काउंटर अटॅक केला होता. मात्र ही सगळी मंडळी राजरत्न राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. आरोप राजकीय पक्षांवर होत नाहीयेत, आरोप केंद्रीय निवडणूक आयोगावर होत आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्पोक पर्सन प्रवक्त्यांनी पुढे येऊन जी आहे ती भूमिका मांडणं गरजेचं आहे. सोशल मीडिया हँडलवरनं काँग्रेस निवडणूक आयोग आपली भूमिका मांडतंय राजरत्न, मात्र या सगळ्यावर अधिक ताकदीने भूमिका मांडणं जे आहे निवडणूक आयोगाकडनं होणं जे आहे ते गरजेचं आहे. संकेत, या बाबतीमध्ये जर पाहिलं तर राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावरती आरोप करतायत. आता जर नुकतंच पाहिलं तर एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे राहुल गांधी यांना शपथपत्र मागण्यात आलेलं आहे. त्या शपथपत्रावरती राहुल गांधींनी थेटपणे आक्षेप घेतलेला आहे की मी संविधानाची शपथ घेतलेली आहे, मी शपथपत्र कसं देऊ म्हणतात. निश्चित पद्धतीने राजरत्न, तुम्ही मला शपथपत्र काय मागताय, मी संसदेत शपथ घेऊनच संविधानाची शपथ घेतलेली आहे, असं राहुल गांधी जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. निश्चित पद्धतीने राजरत्न म्हणजे आरोप केले तर शपथपत्र जे आहे ते द्या, असं निवडणूक आयोग जे आहे ते म्हणताना पाहायला मिळतं. अन्यथा देशाची माफी मागा, असं सुद्धा राहुल गांधींना निवडणूक आयोग जे आहे ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्यामध्ये राजरत्न आता काँग्रेसकडनं ही सगळी लढाई जी आहे ती अधिक तीव्र पद्धतीने काँग्रेस लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतले अनेक पक्ष जे आहेत ते ही लढाई अतिशय ताकदीने लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या विरोधात अनुषंगानं.
एकंदरीतच राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग या लढ्यामध्ये राहुल गांधींनी शपथपत्र देण्यास मात्र पूर्णतः नकार दिलेला आहे. त्यामुळे ही लढाई पुढे तीव्र होत जाणार की या दोघांमध्ये काही चर्चा, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आणि राहुल गांधींमध्ये काही चर्चा होतीये का, हे सुद्धा पाहणं पुढच्या काळामध्ये महत्वाचं असणार आहे. संख्या दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता जसं वंचित बहुजन आघाडीने उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती. काँग्रेस पक्षाची सुद्धा मागणी तीच होती, परंतु काँग्रेस पक्षाने त्यास वंचित बहुजन आघाडी सोबत न जाता वेगळी लढाई लढवण्याचं ठरवलं. जर आता पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी जी राहुल गांधी यांची जी स्तुती केलेली आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्याप्रमाणे डेटा प्रेझेंटेशन केलेलं होतं, कशा पद्धतीने हे मतदार वाढलेले आहेत हे ज्या राहुल गांधींनी सांगितलं होतं, कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाकडून कशा पद्धतीने मतांची फेरफेरी झालेली आहे, त्याचबरोबर मतचोरी कशी झालेली आहे असं राहुल गांधी या प्रेझेंटेशन मध्ये म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. आता कुठेतरी प्रकाश आंबेडकरांनी अभिनंदन केल्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सर्वोच्च न्यायालयामध्ये एकत्रित लढतील असं वाटतं का, किंवा त्यांच्यामध्ये नेमके काय मतभेद आहेत त्यामुळे ते एकत्रपणे येऊन जे आहेत निवडणूक आयोगाला एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू नाही मांडू शकत आहेत? अगदी निश्चित पद्धतीने राजरत्न, काल प्रकाश आंबेडकरांनी ज्यावेळी ट्विट केलं राहुल गांधींच्या अभिनंदनाचं, त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि जे चांगलं आहे त्याला खर तर चांगलं म्हटलंच पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडल्याचं पाहायला मिळालं. यासोबत याशिवाय जर ते आमच्या सोबत आले तर निश्चितपणे हा लढा अतिशय तीव्र पद्धतीने लढून केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी साथ घातलेली आहे, त्याला काँग्रेस पक्षश्रेष्ठी स्वतः राहुल गांधी हे प्रतिसाद देतायत का आणि महाविकास आघाडीतले नेते प्रतिसाद देतायत का? कारण राजरत्न, या अगोदर सुद्धा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना साथ घातलेली होती. मग लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, अगदी वर्षा गायकवाडांपासून सगळे प्रमुख नेते जे आहेत महाविकास आघाडीतले ते प्रकाश आंबेडकरांना जाऊन भेटले देखील होते. मात्र पुढे लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही वेळेस वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेऊनच महाविकास आघाडी राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं त्यावेळी सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडनं मैत्रीचा हात जो आहे तो पुढे करण्यात आलेलाच होता. आता सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या पक्षांना साथ जी आहे ती घातलेली आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतले नेते याबाबतचा काय निर्णय घेतायत याच्यावर पुढची बरीचशी गणितं जी आहेत ते अवलंबून असणार आहेत. आणि गांधी आणि आंबेडकर एकत्र येत आहेत का याबाबत राहुल गांधींची भूमिका जी आहे ती आता निर्णायक असणार आहे. राजा संकेत, राहुल गांधींची या बाबतीमधली भूमिका जी आहे ती निर्णायक नक्कीच असणार आहे. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे अत्यंत ज्येष्ठ नेते ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामधला खडा खडा माहिती असे शरद पवार यांनी ज्या पद्धतीचे गंभीर आरोप केले आहेत संकेत, 160 जागांवरती जे आहेत हेराफेरी करण्याच्या बाबतीमध्ये 2 व्यक्ती त्यांना भेटलेली होती असं ज्यावेळी शरद पवार हे म्हणालेले आहेत. याचा आता राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो? अगदी निश्चित पद्धतीने राजरत्न, आपण सुरुवातीलाच जसं म्हटलं तसं शरद पवारांनी आरोप केलाय त्यामुळे तो मोगम निश्चित पद्धतीने नसणार आहे. अर्थात ते 2 कोण हे शरद पवार यांनी सांगितलेलं नाही, त्यांची नावं सांगितलेली नाही आहेत. त्यामुळे ते म्हणले की नाव आणि पत्ताही नाही माहिती. त्यामुळे राजरत्न हे ते निवडणूक आयोगातले अधिकारी होते की निवडणूक आयोगाशी संबंधित होते की कोणी निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांमधला दुवा होते, असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांची भेट राहुल गांधींशी कोणी करून दिली आणि स्वतः शरद पवारांना भेटायला ते डायरेक्टली कसे काय आले, हे सगळे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राजरत्न. त्यामुळे हे 2 कोण हे शोधणं सुद्धा निवडणूक आयोगाने शोधणं, त्यांचा तपास करणं सुद्धा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेकडनं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे. खर तर राहुल गांधी यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिनंदन केलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीचं प्रेस कॉन्फरन्स येऊन थेटपणे मतचोरीचे आरोप निवडणूक आयोगावरती केलेले होते आणि त्याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांचं अभिनंदन केलेलं होतं. त्याच अभिनंदनाच्या नंतर जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं जर काँग्रेस आमच्या सोबत असती तर उच्च न्यायालयामध्ये वेगळा निकाल लागला असता असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काँग्रेसने आमच्या सोबत यावं अशी मागणी जी आहे विनंती प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाला केलेली आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये याचिका सुरू आहेत वंचितकडून, त्यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने येऊन उभी राहते का आणि युक्तिवाद करते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर शरद पवार यांनी जी आज पत्रकार परिषद घेत जी भूमिका मांडली आहे त्यांनी थेटपणे राहुल गांधी यांच्या भूमिकेला समर्थन व्यक्त करत 2 व्यक्ती मला येऊन भेटले आणि 160 जागांवरती हेराफेरी
करता येऊ शकते असं त्यांनी म्हटल्याचा मोठा दावा, मोठा आरोप शरद पवार यांनी केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.